आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः। पण बरेच वेळा आम्हाला असं वाटतं की जर पेशंटने आधी काळजी घेतली असती तर त्यांना हा त्रास त्यांना झाला नसता किंवा त्यांचा त्रास वाढला नसता. पण ही काळजी कशी घ्यायची, कोणती काळजी घ्यायची, केव्हा घ्यायची हे कोण त्यांना सांगणार? त्यासाठी आपण ह्या वेबिनारमध्ये प्रतिबंधात्मक उपाय त्यांना सांगत असतो. तसेच जेव्हा पेशंटना आपण काही ट्रीटमेंट सांगतो तेव्हा पेशंटच्या मनात अनेक शंका असतात, भीती असते. परंतु जर आपण त्यांना सविस्तर शास्त्रीय माहिती त्यांच्या शब्दात, सोप्या शब्दात जर सांगितली तर पेशंटना त्या आजाराबद्दल आणि त्या ट्रीटमेंटबद्दल सविस्तर माहिती मिळते आणि मग पेशंटच्या शंका आणि भीती दूर होते. तर हेच करण्याचा आपण ह्या वेबिनार्समधून प्रयत्न करीत आहोत. आतापर्यंत डॉक्टर तुमच्या भेटीलाचे 7 भाग झालेले आहेत. त्यातल्या पहिल्या 2 भागात नेत्ररोगांबद्दल माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर लहान मुलांचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, नंतर मणक्यांचे आजार, नंतर ज्या रोगांनी आपल्या भारताला ग्रासलेला आहे तो मधुमेह, त्या मधुमेहाबद्दल सर्व काही माहिती, अशा सर्व माहिती आपल्याला आधीच्या भागातून मिळालेली आहे. तसंच एक सामाजिक बांधिलकी म्हणून जे आपण सर्वांनी करायला पाहिजे ते म्हणजे मरणोत्तर नेत्रदान, त्वचादान आणि शिवाय रक्तदान आणि अवयवदान ह्याची माहिती आपल्याला एका भागातून मिळालेली आहे. तर अशा तऱ्हेने 7 भाग झालेले आहेत. हे सर्व व्हिडिओज आपल्याला इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजे IMA सांगली आरोग्य जागृती या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत. ते आपण केव्हाही बघू शकता आणि ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि ही अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. या सर्व कार्यक्रमाला आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स म्हणजे अभिप्राय मिळालेले आहेत आणि खूप लोकांना त्याचा फायदा होत आहे. आपल्याला काही शंका असतील तर आपण चॅट बॉक्समध्ये जरूर टाकाव्यात, त्याची उत्तरं आपल्याला मिळतील. तसेच आपले जे आपण एक संपर्कासाठी नंबर दिलेला आहे आपल्या फ्लायरवर, त्या नंबरवर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. आपले काही अभिप्राय असतील, आपल्या काही सूचना असतील तर आमच्यापर्यंत जरूर पोचवाव्या. आता आजच्या कार्यक्रमासाठी समन्वयक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत सांगलीतील सुप्रसिद्ध डेंटिस्ट डॉक्टर मेधा लिमये, ज्या गेली 28 वर्ष सांगलीत प्रॅक्टिस करीत आहेत. 2024 पासून त्यांच्या कुटुंबातील 4 पिढ्या दंतवैद्यकीय सेवेतच रुजू आहेत. डॉक्टर मेधा लिमये या NCC कॅडेट होत्या, तशाच रायफल शूटिंगमध्ये त्या स्टेट लेवलच्या चॅम्पियन होत्या. त्या अतिशय चांगल्या गायिका असून त्यांनी अनेक गाण्याच्या स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवलेली आहेत. नाटकात काम करायची पण त्यांना आवड आहे आणि इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे त्यांना बेस्ट सेक्रेटरी अवॉर्ड मिळालेला आहे. तसंच IDN नांदेड तर्फे नारी तू नारायणी या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर मेधा लिमये यांनी तंबाखू व्यसनमुक्तीसाठी तसेच दंतमुख आरोग्य जागृतीसाठी शाळा, कॉलेजेस, रेडिओवर अनेक डेंटिस्ट डॉक्टर मेधा लिमये यांचे मी स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाची पुढील सूत्र त्यांना सुपूर्द करते. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद मॅडम. रविवारच्या आजच्या
या सुंदर सकाळी ऑनलाईन जमलेल्या सर्व श्रोत्यांचं आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचं आम्हा सर्व डेंटल असोसिएट मेंबर्स तर्फे आभार मानून आजच्या कार्यक्रमाची मी सुरुवात करते. आपलं तोंड हे आपल्या शरीराचं नव्हेच तर आपल्या आरोग्याचंही प्रवेशद्वार आहे. अनेक रोगांची लक्षणं आपल्याला तोंडामध्ये आढळून येतात आणि त्यामुळेच दंतमुख आरोग्य, त्याचे आजार, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय यांबद्दल आपण आज डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आपल्याला अनेकदा वाटतं की लहान मुलांचे दात हे पडणारच आहेत, मग त्यांची ट्रीटमेंट का करून घ्यायची? तर आज 20 दुधाचे दात वाचवले तर उद्या 32 वाचतील, हे कसं? हे जाणून घेऊया आपले आपले तज्ञ बालदंतरोग तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याकडून. डॉक्टर अनिल पाटील यांनी पिडोडॉन्टिक्स आणि प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री मध्ये 2008 मध्ये नायर डेंटल कॉलेजमधून MDS केले. स्वतःच्या चिल्ड्रन्स डेंटल क्लिनिक येथे 13 वर्ष ते प्रॅक्टिस करतात. तसंच भारतीय विद्यापीठ येथे HOD म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. IMA, IDA, ISPDD आणि जायंट्सचे ते मेंबर आहेत. नो मोर टूथेक हे पुस्तकही त्यांनी लिहिले. डेंटल जर्नल्स मध्ये 50हून अधिक त्यांची पब्लिकेशन्स आहेत. सन्मान डॉक्टर अवॉर्ड, कोविड योद्धा अवॉर्ड, आरोग्य दूत आणि धन्वंतरी वैद्यकीय सेवा गौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. तर आमंत्रित करते आजचे तज्ञ डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार श्रोते हो. आज आपण लहान मुलांच्या दातावरील उपचार व प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर चर्चा करणार आहोत. लहान मुलांच्या तोंडामध्ये दुधाचे 20 दात असतात. त्यापैकी समोरचे 4 पटाशीचे दात, 2 सुळे आणि 4 दाढा प्रत्येक जबड्यामध्ये असतात. समोरचे 4 दात पडून पक्के दात वयाच्या 6 ते 8 वर्षामध्ये येतात, तर पक्के सुळे दात वयाच्या 10 ते 13व्या वर्षी येतात. दुधाच्या दाढा पडून त्या जागी येणाऱ्या उपदाढा वयाच्या 10 ते 13व्या वर्षी येतात. पालकांचा एक सर्वसाधारण गैरसमज असतो की दुधाच्या दातांची काळजी घेण्याची गरज नाही, कारण ते काही वर्ष टिकतात आणि ते कायमच्या दातांनी बदलले जातील. परंतु दुधाच्या दातांना निसर्गाने काही महत्वाची कार्य दिली आहेत. जसे की अन्न चावण्यासाठी दुधाच्या दाढा मुलांना मदत करतात, दातामुळे उच्चारात मदत होते, समोरचे दात हसणे व चेहऱ्याचे सौंदर्य सुधारतात, आणि मुख्य म्हणजे दुधाचे दात कायमस्वरूपी जबड्यामध्ये जागा राखून ठेवतात पक्क्या दातांसाठी. त्यामुळे वास्तवात दुधाच्या दातांची काळजी घेणं अत्यावश्यक आहे, कारण दुधाच्या दातांमधील दंतक्षय, खोल पोकळीमुळे दातांमध्ये तीव्र वेदना व हिरड्यांना सूज येते. त्यामुळे मुलांच्या खाण्याच्या कार्यक्षमतेत तडजोड झाल्याने मुलांच्या पोषणावर देखील परिणाम होतो. दुधाचे दात कायमच्या दातांना योग्य जागा व दिशा दाखवतात, त्यामुळे त्यांचे लवकर नुकसान झाल्यामुळे कायमचे दात बाहेर येण्यासाठी आवश्यक असलेली जागा बंद होते. परिणामी पक्के व कायमचे दात चुकीच्या अनियमित ठिकाणी वाकडे येऊ शकतात. त्यामुळे दुधाच्या दातांची काळजी घेण्यासाठी स्वच्छतेचे काही सुवर्ण नियम आहेत, जसे की दिवसातून 2दा ब्रश करणे, प्रत्येक जेवणानंतर तोंड चूळ भरून स्वच्छ ठेवणे, मुलांच्या आहारामध्ये ताजी फळे आणि भाज्या वापरणे, 2 जेवणादरम्यान गोड चिकट बेकरीचे पदार्थ खाणे टाळणे, आणि दर 6 महिन्यांनी दंतवैद्याचा सल्ला घेणे. दातावरील प्लाक स्वच्छ राखण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धती म्हणजे टूथब्रश करणे. ब्रश करताना दाढांच्या चारही बाजूंना ब्रश फिरवला पाहिजे, जसे की समोरील बाजू, गालाकडील बाजू, जिभेकडील बाजू आणि दाढांची चावण्याची बाजू. 2 दात आणि दाढांमध्ये घट्ट कॉन्टॅक्ट असल्यास फ्लॉसिंगची गरज भासते. प्रत्येक 3 ते 4 महिन्यांनी मुलांचे टूथब्रश बदलणे पाहिजे. तान्ह्या बाळांना तोंडामध्ये अजून दात आलेले नसतात, तरी देखील बाळांच्या हिरड्या बोटाभोवती ओले सुते कापड गुंडाळून स्वच्छ करणे योग्य असते. यामुळे तान्ह्या बाळांना दुधाचे दात येताना कमी समस्या उद्भवतात. त्याला टीथिंग असे म्हणतात. जसे की हिरडींना सूज येणे, भूक न लागणे, जुलाब व ताप येणे. अशा वेळी आपल्या दंत चिकित्सकाच्या सल्ल्याने हिरड्यावर काही औषधे लावून बाळाचा त्रास
कमी केला जाऊ शकतो. आता आपण दातांची रचना जाणून घेऊयात. दाताचा बाह्य भाग तोंडात दिसणारा आणि हाडामधील दाताचे मूळ. दाताचं सर्वात बाहेरचं आवरण म्हणजे इनॅमल. हे हाडापेक्षा देखील मजबूत असते. इनॅमलच्या आतमधील स्तर म्हणजे डेंटिन. ह्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये संवेदना पेशी असतात. डेंटिन हे हाडा इतकेच टणक असते. दाताच्या मध्यभागात पल्प पेशी असतात, ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्या आणि संवेदना तंतूंचे जाळे असते, ज्यामुळे दात दुखणे, गरम व थंड सळसळणे ह्या गोष्टींची आपल्याला जाणीव होते. दातांच्या मुळास जबड्याचे हाड आणि हिरडीचे संरक्षण आधार असतो. दंतक्षय म्हणजेच दाताची कीड हे मानवतेसाठी एक खरं अरिष्ट आहे. दातावर चिकटलेल्या अन्न कणांवर यस्म्युटांचे जीवाणू प्रक्रिया करून ऍसिड निर्मिती करतात. या हल्ल्यामुळे दातामधून कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट, फ्लोराईड ही खनिजे नष्ट झाल्यामुळे दंतक्षय उद्भवते. दात किडणे हा बालपणातील सर्वात सामान्य आजार असून दम्यापेक्षा 5 पट अधिक प्रमाणात आढळतो. संशोधनानुसार 3 ते 5 वर्ष वयाच्या मुलांमध्ये दात किडण्याचा 70% प्रादुर्भाव दिसून येतो. आपण मगाशी जाणून घेतल्याप्रमाणे दंतक्षय हा इनॅमल ह्या बाहेरच्या आवरणातून डेंटिन व पल्प मध्ये पसरतो आणि सरतेवेळी मुळांमध्ये पू होऊन हिरड्या व हाडांना संसर्ग करतो. दंतक्षय पोकळीमध्ये अन्न आणि जीवाणू प्रक्रियेमुळे श्वासाची दुर्गंधी, हिरड्या सुजणे, पू होणे, दात दुखी असे परिणाम होतात. यामुळे दात हलतात, तुटतात आणि गळू किंवा चेहऱ्यास सूज निर्माण होते व ताप येतो. संशोधनानुसार दातांच्या आजारामुळे दरवर्षी अंदाजे 51 दशलक्ष शाळेचे तास वाया जातात. खराब दात आरोग्याचे मुलावर खूप दूरगामी परिणाम होतात, जसे की लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता, कमी आत्मसन्मान, मानसिक न्यूनगंड, अभ्यासातील खराब कामगिरी, विस्कळीत सामाजिक संबंध आणि पचनाचे विकार आणि कुपोषण. तर काही वेळेला पालकांना असे वाटते की दात दुखत नाही तर डेंटिस्टकडे जाण्याची गरजच नाही, पण वास्तवतः सुरुवातीची दंतकीड ही वेदनारहितच असते. त्यामुळे दंत चिकित्सकेच्या प्रतिबंधात्मक पैलूचा वापर प्रभावीपणे करता येतो. आणि जर कीड डेंटिन स्तरापुरती मर्यादित असल्यास सिमेंट भरणे योग्य असते. कीड पोकळी जेवढी लहान तितके सिमेंट भरणे कमी आणि दाताचे आयुष्य जास्त. दुर्दैवाने कीड पल्प पेशीमध्ये गेल्यास वेदना होतात आणि रूट कॅनल उपचारांची गरज भासते. ह्या सर्व दातांच्या किडीचे परिणाम टाळण्यासाठी डेंटिस्टच्या सल्ल्याने बाळाच्या दातावर टूथमूज क्रीम, फ्लोराईड किंवा STF लावून घेता येऊ शकते. यामुळे दंतक्षय प्रतिबंध होण्यास मदत होते. फ्लोराईड हे अँटीकॅव्हिटी एजंट म्हणून कार्य करते. फ्लोराईडच्या दीर्घकालीन वापराने मुलांच्या मौखिक आरोग्य सेवेचा खर्च 50% पर्यंत कमी केला जाऊ शकतो. फ्लोराईड वॉर्निश, जेल आणि क्रीम अशा 3 प्रकारे त्याचा वापर मुलांमध्ये करता येतो. दाढांचा चावण्याचा पृष्ठभाग हा सपाट नसून त्यावर उंचवटे व खाच कळगे असतात. यांनाच पीट आणि फिशर असे म्हणतात. या पीट फिशरमध्ये अन्नकण अडकल्यामुळे जीवाणूंची प्रक्रिया होऊन प्लाग जमा होऊन कीड लागते. त्यामुळे संवेदनाक्षम दाढांच्या पीट आणि फिशर मध्ये एक संरक्षणात्मक थर तयार होतो. या थरामुळे अन्न व बॅक्टेरियाचा प्रवेश बंद होऊन दंतक्षय प्रतिबंध होतो. पण जर दाढांना सुरुवातीची कीड लागल्यास त्यामध्ये प्रतिबंधात्मक रेझिन रिस्टोरेशन म्हणजेच दाताच्या रंगाचे कंपोजिट सिमेंट फिलिंग करता येते. समोरच्या दुधाच्या दातांना जर कीड असल्यास ती स्वच्छ करून दाताच्या रंगाचे कंपोजिट सिमेंट फिलिंग करून दात पूर्ववत करता येतो. दुधाचे दात दुखू लागले की ते वाचवता येत नाहीत असा गैरसमज आपल्या पाहण्यात येतो. पण वास्तवतः दातातील मज्जातंतू पल्पला संसर्ग झाला की दात दुखू लागतात. या टप्प्यावरही रूट कॅनल ट्रीटमेंट प्रक्रियेद्वारे दुधाचे दात वाचवता येतात. अशा प्रकारे दुधाचे दात सर्वसामान्यपणे अन्न चावण्यासाठी वापरला जाऊ शकतो व काढण्याची गरज नसते. सुरुवातीस चावण्याच्या भागातील कीड स्वच्छ केली जाते. मग मुळांमधील पल्पचा सडलेला भाग आणि पू स्वच्छ करून मुळांमध्ये औषध भरले जाते. या प्रक्रियेस रूट कॅनल उपचार म्हणतात.
यामध्ये आपल्याला दाढेमध्ये कीड दिसून येते, ती स्वच्छ करून मुळामधील भाग स्वच्छ करून मुळामध्ये औषध भरलेले पाहू शकतो. या ठिकाणी आपल्याला दाताचा किडलेला तुटलेला भाग सिमेंट भरून त्यावर स्टीलची कॅप बसवलेली दिसते. तसेच दुधाच्या दाढांवर दातासारख्या रंगाची पूर्वनिर्मित झिरकुण्या कॅप बसवून दाताची मजबूती आणि सौंदर्य प्रदान करते. यामध्ये आपल्यास या मुलीचे समोरचे 4ही दुधाचे दात किडून तुटून गेलेले दिसतात. अशा वेळी रूट कॅनल उपचार व कंपोजिट सिमेंट भरता येते. त्याचबरोबर या मुलीच्या समोरच्या दातांच्या तुटलेले आहे दुधाचे दात व त्यावर पूर्वनिर्मित झिरकोनिया कॅप रूट कॅनल करून बसवलेली आहे. या उपचारामुळे दुधाच्या दातांना मजबूती आणि चांगले हास्य प्राप्त होते. दुधाचे दात अकाली पडल्यानंतर किंवा काढल्यानंतर ती जागा राखण्याची गरज नाही, असा एक गैरसमज आहे. परंतु जर दुधाचा दात वेळेपूर्वी काढावा लागला तर जागा राखली पाहिजे, नाहीतर हळूहळू शेजारील दात या अंतराकडे झुकू लागतात, ज्यामुळे पोकळी निर्माण होते व अन्न चावण्यात अडचण होते. विरोधी जवळील दात देखील खाली वाढतो, ज्यामुळे दात वेडेवाकडे येतात. हे सर्व टाळण्यासाठी अकाली दाढ काढल्यास स्पेस मेंटेनर बसवला जातो. समोरचा दात अकाली काढल्यास आंशिक दात कवळी म्हणजेच डेंचर स्पेस मेंटेनर वापरून मुलांचे हास्य सुंदर ठेवता येते. काही मुलांमध्ये सेमी फिक्स्ड आंशिक दात कवळी म्हणजे स्पेस मेंटेनर कवळीचा वापर करावा लागतो. टिक्टोडर्मल डिस्प्लाझिया सारख्या आजारामध्ये लहान मुलांना तोंडामध्ये दुधाचे व पक्के दात येत नाहीत. अशा वेळी काढता येण्याजोगी संपूर्ण दात कवळी मुलांना अन्न खाण्यास व चेहऱ्याचे सौंदर्य चांगले ठेवण्यास मदत करते. दंत चिकित्साने दात स्वच्छ केल्याने दातांची एनामेल नष्ट होऊन भविष्यात दात संवेदनशील होतात, असा काही गैरसमज आहे. पण दाताभोवतीची टाटार व प्लाक वेगवान अल्ट्रासोनिक कंपन असलेल्या अत्यंत बोथट साधनाने साफ करतात. तथापि हे साधन कोणत्याही प्रकारे दातांचे इनॅमल ओरखडत नाही. साफ केल्यानंतर लगेचच दात तात्पुरते थोडे सैल व संवेदनशील वाटू शकतात. बोट, अंगठा चोखणे, तोंडाने श्वास घेणे, ओठ व नखे चावणे, गिळताना जीभ समोरील दातावर जोरात दाबणे म्हणजे टंग थ्रस्टिंग, ब्रुक्सिझम, एकमेकावर दात घासणे, अशा काही सवयी मुलांमध्ये आढळून येतात. या हानिकारक तोंडाच्या सवयी मूल आणि पालक समुपदेशन, सवय मोडणाऱ्या प्लेट वा उपकरणाचा वापर आणि दंतव्यंग उपचार करून बऱ्या होतात. बोट किंवा अंगठा चोखण्याच्या सवयीमुळे मुलांचे समोरचे दात पुढे येतात, त्यामध्ये फटी पडतात, ओठांचा आकार बदलतो व बोटांची त्वचा खराब होते. अंगठा चोखण्याची सवय बंद करण्यासाठी पॅलेटल क्लिप सारख्या साधनांचा वापर प्रभावी असतो. तोंडाने श्वास घेणे ही सवय नाकावाटे श्वास घेण्यास अडथळा असलेल्या मुलांमध्ये दिसून येते. यामध्ये जर नाकात व्यंग आढळल्यास ENT सर्जनचा सल्ला घेणे योग्य असते. ओरल स्किन उपकरणाचा वापर केल्याने मुलांची तोंडाने श्वास घेण्याची सवय बंद होते. गिळताना जीभ समोरील दातावर जोरात दाबणे म्हणजे टंग थ्रस्टिंग या सवयीमुळे दोन्ही जबड्यातील समोरचे दात पुढे येतात, ओठांचा आकार बदलतो. टंग थ्रस्टिंग सवय बंद करण्यासाठी जिभेचे योग्य मार्गदर्शक म्हणून ॲक्रेलिक बटन, नॉन पॅलेटल आर्च, ब्लूग्रास अप्लायन्स, उच्चार प्रशिक्षण, स्पीच थेरपी, जिभेचे योग्य मार्गदर्शक स्थान प्रशिक्षण व्यायाम करावा लागतो. मुलांना मानसिक ताण, दंतव्यंग किंवा वाकडा दात किंवा आतड्यातील परजीवी किंवा पोषण कमतरता असल्यास एकमेकावर दात घासणे म्हणजे ब्रुक्सिझम ही सवय लागते. समुपदेशन व ऑक्लुजल माउथगार्ड्सचा वापर करून ब्रुक्सिझमचा उपचार करता येतो. सुमारे 30% मुलांना दंतव्यंग, पुढे आलेले वेडेवाकडे दात, जबड्याचा त्रास दिसून येतो. यांचा हसणे व चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होतो. उच्चार समस्या निर्माण होते. कमी आत्मविश्वासामुळे मुलाच्या व्यक्तिमत्व विकासावर आणि वैयक्तिक सामाजिक संबंधावर परिणाम होऊन विस्कळीत होतात. यावर ऑर्थोडोंटिक ब्रेसेस उपचार करता येतो. ऑर्थोडोंटिक उपचाराचे 3 प्रकार असतात. पहिला म्हणजे प्रतिबंधात्मक ऑर्थोडोंटिक्स म्हणजे स्पेस मेंटेनर, ज्याची माहिती आपण घेतली आहे. दुसरा म्हणजे इंटरसेप्टिव्ह ऑर्थोडोंटिक्स, यामध्ये क्रॉसबाईट सुधारणा,
जबड्याची वाढ म्हणजे मॅक्झिलरी एक्सपान्शन, मायोफेशियल अप्लायन्सेस, ऍक्टिव्हेटर, बायोनेटर, फ्रँकल, ट्विन ब्लॉक अप्लायन्स व दंत ऑर्थोपेडिक्स म्हणजे चिनकॅप, हेडगियर. आणि हे उपचार वयाचे 6 ते 14 वर्षापर्यंत करणे उत्तम असते. तिसरा प्रकार म्हणजे सुधारात्मक ऑर्थोडॉन्टिक्स. यामध्ये दातांना क्लिप व तार लावून दात सरळ करतात. ह्या मुलीची दातांची व जबड्याची रचना यामध्ये व्यंग आहे. तिचा मॅक्झिलरी एक्सपान्शन व हेडगियर उपचार करून चेहरा व दात सुंदर केला आहे. अपवादात्मक बाळामध्ये जन्मजात किंवा नवजात दात तोंडात असतात, त्यामुळे आईस बाळाला दूध पाजण्यास त्रास होतो व बाळाच्या जिभेला देखील जखम होऊ शकते. अशा वेळी सुरक्षित वेदनारहित पद्धतीने असे जन्मजात दात काढावे लागतात. काही बाळांमध्ये जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळूसाठी फीडिंग प्लेट व ऑब्च्युरेटर उपचार केल्याने बाळास दूध पिण्यास मदत होते. कालांतराने शस्त्रक्रिया करून उपचार करावा लागतो. मुलांमध्ये जर जन्मजात चिकटलेले जिभेचे टोक शेंडा असल्यास त्याला अँकिलोग्लॉसिया किंवा टंग टाय म्हणतात. यामुळे जिभेची कमी हालचाल होते, बोलण्यामध्ये उच्चारामध्ये दोष निर्माण होतो, दाताची कीड वाढते. यासाठी जीभ लेझर फ्रेक्टोमी शस्त्रक्रिया करावी लागते. ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची व वेदनारहित असते. समोरचा तुटलेला दात हा लहान मुलांसाठी खरंच दुःखद अनुभव असतो. त्यामुळे दाताच्या दुखापतीमुळे मुलांच्या जेवणावर, शाळेतील प्रगतीवर आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हललेल्या दातांची तात्पुरती स्प्लिंटिंग सुधारणा करून दात मजबूत करता येतात. तुटलेला दात रूट कनाल किंवा दाताच्या रंगाची सिरॅमिक कॅप बसवून पूर्ववत करता येतो. काही वेळा अपघाताने समोरचे मुलांचे दात पूर्णपणे गळून पडतात. असे दात औषध प्रक्रिया करून व रूट कनाल करून त्याचे तोंडामध्ये पुनर्रोपण करता येते. असा एक गैरसमज आपल्याला पाहायला मिळतो की आपल्याला दाताच्या उपचाराची तर माहिती आहे, पण दंत उपचार तर अत्यंत वेदनादायक आहे आणि आपल्या मुलाला सहन होणार नाही अशी काळजी बऱ्याच पालकांना वाटते. पण आधुनिक प्रगत हाय स्पीड वॉटर स्प्रे कूल डायमंड मशीन्स, अत्यंत प्रभावी दंत भूल तंत्रज्ञान यामुळे मुलांना रूट कनाल किंवा कॅप दंत शस्त्रक्रियेदरम्यान व नंतर बाळाला अजिबात वेदना जाणवत नाही. खरं तर कुशल हातांमध्ये प्रत्येक दंत प्रक्रिया ही मुलाची चिंता बाजूला ठेवून अक्षरशः वेदनारहित असते. दातांच्या उपचारांची आवश्यकता आहे, परंतु काही कारणामुळे मूल सहकार्य करू शकत नाही, जसे की मानसिक किंवा भावनिक परिपक्वतेचा अभाव, मुलाचे भयभीत किंवा चिंताग्रस्त वर्तन. अशा मुलांना आंशिक भूल किंवा कॉन्सिडेशन अंतर्गत दंत उपचार व शस्त्रक्रिया अगदी सहज आणि सुरक्षितरित्या करता येतात. दिव्यांग, गतिमंद आणि मतिमंद मुले, वैद्यकीय शारीरिक अपंगत्व आणि काही मेंदू वर्तणूक विकाराचे जनुकीय आजार जसे की ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, अशा मुलांना संपूर्ण भुलीमध्ये सर्वसमावेशक दंत उपचार करता येतात. आपण सर्वांनी मुलांना निरोगी दात आणि हसू देण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. मुलांच्या उत्तम दंतमुख आरोग्यासाठी पालक आणि शिक्षकांचे दंत उपचार प्रतिबंधात्मक पद्धतीबद्दलचे ज्ञान प्रशिक्षण अधिक प्रभावी ठरेल. धन्यवाद. डॉक्टर अनिल पाटीलनी बाल दंतरोग समस्या यांच्याबद्दल आपल्याला खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केले. यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात असं मला सांगावंसं वाटतंय. एक म्हणजे मुलं 2 वेळेला ब्रश नीट करतायत ना, आणि दुसरं म्हणजे कधी-कधी आपल्या आसपास मुलं कुणी पडतात आणि त्यांचे दात पडतात. तर अशा वेळेला ते दात पुन्हा प्रत्यारोपित करता येतात, हे लक्षात ठेवून ते दात लाळेमध्ये किंवा दुधामध्ये घालून आपल्या जवळच्या डेंटिस्टकडे संपर्क केला पाहिजे, हे सर्वांनी लक्षात ठेवूया. दातांच्या समस्या झाल्या. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की आपले दात हे आपल्या हिरडीमध्ये घट्ट रोवून उभे असतात. तर आपल्या हिरड्या जर चांगल्या राहिल्या, तरच आपले दात मजबूत राहू शकतात. तर त्याबद्दल सांगायला आज आपल्याकडे पल्लवी कांबळे उपस्थित आहेत. डॉक्टर पल्लवी कांबळे यांनी वसंतदादा डेंटल कॉलेजमधून पेरिओडॉन्टॉलॉजी आणि इम्प्लांटॉलॉजीमध्ये MDS केलेलं आहे.
सध्या त्या तेथेच रीडर म्हणून काम पाहतात. त्यांनी अनेक सायंटिफिक पेपर आणि पोस्टर प्रेझेंटेशनही केलेली आहेत. तर आमंत्रित करते डॉक्टर पल्लवी कांबळे यांना. नमस्कार श्रोते हो. आजचा आपला चर्चेचा विषय हा हिरडीचे स्वास्थ्य आणि दैनंदिन मुखस्वच्छता असा आहे. तर मुखस्वच्छता एवढी महत्वाची का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मुख हे आपल्या शरीराचे प्रवेशद्वार आहे. आपल्या दैनंदिन आहारासाठी याचा उपयोग होतो आणि याचा थेट परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होतो. मुखामध्ये 700 ते 800 पद्धतीचे सूक्ष्मजीव आढळले जातात. त्याला आपण ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असे म्हणतो. हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया दातांवर, जिभेवर जमा होऊन प्लाक तयार करतात आणि कालांतराने या प्लाकचे रूपांतर कॅल्क्युलस मध्ये होते. कॅल्क्युलस हा आपल्या दैनंदिन ब्रशने निघू शकत नसल्यामुळे रुग्णांनी डेंटिस्टकडे जाऊन दात स्वच्छ केले पाहिजेत. मुखातील सूक्ष्मजीवांचा परिणाम पूर्ण शरीरावर होत असून त्यामध्ये महत्वाचे अवयव जसे मेंदू, हृदय, फुफ्फुसे यांच्यावर होतो. या मुखातील सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव रुग्णांच्या पूर्ण अवयवांवर होत असून रुग्णांना हार्ट डिसीजेस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, डायबिटीस, इसोफेजियल कॅन्सर, सिस्टिक फायब्रोसिस आणि अल्झायमर डिसीज या रोगांचा त्रास होण्याची शक्यता असते किंवा यांचे प्रमाण ते वाढवू शकतात. मुखामधील पॉर्फारामोनास जिंजाव्हालिस, टर्नेरेला फोर्सायथिया, ट्रेपोनेमा डेंटिकोला हे सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात प्लाकमध्ये आढळून येतात आणि हे सूक्ष्मजीव आजारांचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवतात. तर हे प्लाक आणि कॅल्क्युलस दैनंदिन ब्रशने निघत नसल्यामुळे रुग्णांनी डेंटिस्टकडे जाऊन दात मशीनद्वारे साफ केले पाहिजेत. तर दात साफ करायची योग्य पद्धत म्हणजे मॉडिफाईड बास पद्धत आहे. सर्वात पहिले रुग्णांनी 3 दाताचा संच निवडावा. हिरड्या आणि दातांच्या वर 45 अंशांमध्ये टूथब्रश ठेवा आणि त्यांचा कल दातांच्या सावण्याच्या बाजूस असावा. ब्रशला मागे पुढे व गोलाकार क्रियेत फिरवावा. क्रमशः ब्रश या पद्धतीने करून हिरड्यांच्या चावण्याच्या भागाकडे घेऊन जावा. अशा प्रकारे प्रत्येक दातांच्या संचाला 20 ते 25 वेळा साफ केलं पाहिजे. तसेच दातांच्या आतील व चावण्याची बाजूस ब्रशच्या साहाय्याने योग्य पद्धतीने स्वच्छ केली पाहिजे. डेंटल फ्लॉस हा विशिष्ट पद्धतीचा दोरा आहे ज्याचा उपयोग आपण दातांमधील अन्न काढण्यास केला जातो. फ्लॉस हा 9 ते 12 इंच हा दोरा कापून घेऊन 2 बोटांमध्ये घट्ट पकडून मागे पुढे आणि वर खाली करून दातांमधील अडकलेले अन्न काढण्यास उपयोगास येते. फ्लॉस हा नेहमी जेव्हा 2 दातांमधील अंतर कमीत कमी असेल अशा ठिकाणी करण्यात यावा. तसेच प्रॉक्सा ब्रश, युनिटफ्टेड ब्रश आणि टूथपिक यांचा वापरही 2 दातांमधील अन्न अडकलेले काढण्यास केला जातो. पण यांचा उपयोग जेव्हा 2 दातांमधील अंतर जास्त असेल अशा वेळी केला जावा, जेणेकरून 2 दातांमधील हिरडीला कमीत कमी इजा होऊ शकते. आजकाल रुग्णांमध्ये मुखातून दुर्गंध येणे ही तक्रार जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येत आहे. मुखातून दुर्गंध येण्याचे विविध पद्धतीची कारणे आहेत, ज्याच्यामध्ये डायबिटीस, फुफ्फुसाचे आजार, कॉन्स्टिपेशन यांचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येतो. पण निरोगी रुग्णांमध्ये याचा त्रास जिभेवरील आवरणामुळे होतो. या जिभेवरील आवरणामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आढळून येतात आणि हे बॅक्टेरिया दुर्गंध पसरवतात. तसेच विविध प्रकारचे व्यसन, धूम्रपान आणि दारू पिणे या सवयींमुळे मुखातून दुर्गंध जास्तीत जास्त प्रमाणात येऊ शकते. या दुर्गंधीच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी रुग्णांनी डेंटिस्टची भेट घेऊन त्यांचा व्यवस्थित सल्ला घेऊन योग्य ते उपचार घेतले पाहिजेत. टंग स्क्रेपर याचा उपयोग जिभेवरील आवरण काढण्यास केला जातो. बाजारामध्ये विविध प्रकारचे टंग स्क्रेपर अवेलेबल आहेत. ते मेटल आणि प्लास्टिक या दोन्ही प्रकारांमध्ये येतात. आजकाल काही ब्रशच्या मागील बाजूसही टंग स्क्रेपर हे लावलेले असतात. तर याचा उपयोग कसा करावा? तर टंग स्क्रेपर हे जिभेच्या मागच्या बाजूस ठेवून पुढल्या बाजूला हळुवारपणे ओढावे
अशा पद्धतीने जिभेवरील आवरण निघण्यास मदत होते. मुखाच्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी विविध प्रकारचे माउथवॉश, माउथ स्प्रेज आणि टूथपेस्ट हे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण याचा उपयोग रुग्णांनी डेंटिस्टशी सल्ला घेऊनच करावा. तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत? तर करायच्या गोष्टी म्हणजे रुग्णांनी दिवसातून कमीत कमी 2 वेळा दात घासावे. सकाळी एकदा आणि रात्री एकदा रुग्णांनी दात घासले पाहिजेत. तुमचा ब्रश दर 3 महिन्यांनी बदलला पाहिजे. जिभेची स्वच्छता नियमितपणे राखली पाहिजे. ब्रश हा नेहमी कोरड्या जागेलाच ठेवावा. आपल्या मुखाची तपासणी ही झालीच पाहिजे. दर 6 महिन्याला रुग्णांनी डेंटिस्टला भेट दिली पाहिजे आणि योग्य ते उपचार घेतले पाहिजेत. तर कोणत्या गोष्टी करू नये? तर रुग्णांनी दुसऱ्यांचा ब्रश हा वापरला नाही पाहिजे. धूम्रपान व तंबाखूचे सेवन हे केले नाही पाहिजे. रुग्णांनी आक्रमक पद्धतीने किंवा उग्र पद्धतीने ब्रशचा वापर नाही केला पाहिजे. चिकट पदार्थांचे सेवन हे टाळलं पाहिजे. बाळाला तोंडात दूध घेऊन झोपू नाही दिलं पाहिजे. जेवणामधील स्नॅक्सचे प्रमाण हे कमीत कमी केलं पाहिजे. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर पल्लवी. यांनी सांगितलेल्या स्वस्त आणि मस्त उपायांनी आपण आपले दात आणि हिरड्या नक्कीच मजबूत ठेवू अशी मी आशा करते. कॉस्मेटिक हा आजकालचा अगदी परावलीचा शब्द झालाय. सगळ्यांनाच आपण खूप सुंदर दिसावं असं वाटत असतं आणि आपल्या सौंदर्यामध्ये आपलं हास्य हे नेहमीच भर घालत असतं. आपले दात छान दिसावेत यासाठी अनेक सौंदर्य उपचार आजकाल अवेलेबल आहेत. तर जाणून घेऊया त्याविषयी डॉक्टर दिग्विजय देशपांडे यांच्याकडून. डॉक्टर दिग्विजय देशपांडे यांनी वसंतदादा डेंटल कॉलेजमधून प्रोस्थोडॉन्टिक्स, क्राउन, ब्रिज अँड इम्प्लांटॉलॉजी मध्ये MDS केलंय. तसेच एडिनबर्ग UK येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन याचे ते अफिलिएटेड मेंबर आहेत. तर जाणून घेऊया दाताच्या सौंदर्य वृद्धीविषयी. नमस्कार श्रोते हो. डॉक्टर आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत स्माइल डिझायनिंग आणि अत्याधुनिक लेझर उपचार. मी डॉक्टर दिग्विजय देशपांडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. स्माइल प्लीज. स्माइल प्लीज म्हटल्यानंतर समोरच्याचा सुंदर हसणारा चेहरा बघितल्यावर नक्कीच आपल्याला समाधान वाटतं. हसणाऱ्या चेहऱ्यात, हसऱ्या चेहऱ्यात दात आणि दातांची ठेवण याचा खूप महत्त्वाचा सहभाग आहे. जगण्याचा आत्मविश्वास, हसण्याचा आत्मविश्वास आपल्याला सुंदर दातच देऊ शकतात. निरोगी चेहऱ्याचा पण सर्वात महत्त्वाचा भाग आपले निरोगी दात आणि सुंदर दिसणारे दात हेच असतात. आणि हे सर्व असल्यावरच आपण आपल्या जगण्याचा आनंद पूर्णतः घेऊ शकतो. पण निसर्ग सर्वांना समान देत नाही. सर्वांचीच दाताची ठेवण, दाताचा रंग, दाताचा आकार आणि दाताची आणि हिरड्यांची ठेवण समान नसते. किंवा दिलेली ठेवण आपण टिकवू शकत नाही किंवा एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये किंवा अपघातामुळे दात तुटून किंवा दाताला इजा होऊ शकते. वयोमानानुसार दात झिजू शकतात, दातांचा आकार बदलू शकतो, हिरड्यांचा आकार बदलू शकतो. ह्या सर्वांवर मात करण्यासाठीच स्माइल डिझायनिंग ही नवीन उपचार पद्धती आता वापरली जाते. तर स्माइल डिझायनिंग म्हणजे काय? स्माइल डिझायनिंग या उपचार पद्धतीत विविध प्रकारच्या उपचारांचा वापर करून दात, हिरड्या आणि त्यांचं एकूणच दिसणं याचा समतोल साधला जातो. त्यामधलीच सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे लॅमिनेट आणि विनियर. लॅमिनेट आणि विनियर या उपचार पद्धतीमध्ये दातावरती एक अतिशय सुंदर दिसणारं दातासारखंच आवरण लावून दाताचे आकार, रंग, त्याचा शेप, त्याची पोझिशन सर्व काही आपल्याला सुंदर बनवता येते.
यामध्ये दाताची रंगसंगती, हिरड्यांची रंगसंगती आणि एकूणच चेहऱ्याशी त्याचं रिलेशन पूर्णतः बदलून आपण आपलं हास्य खुलवू शकतो. यामध्ये दातावर एक ग्लास सारखं दिसणारं आवरण वापरलं जातं, जे की कायमस्वरूपी आपल्या दातांवर बसवण्यात येतं आणि त्यामुळे आपल्या दाताचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. या उपचार पद्धतीमध्ये आपण दातांची रंगसंगती, अर्थात जास्त डार्क झालेले, पिवळे पडलेले किंवा रंग बिघडलेले दात व्यवस्थित करू शकतो. दातांचा नैसर्गिकरित्या असलेला वेडावाकडा आकार व्यवस्थित करू शकतो. दाताची ठेवण जर बिघडलेली असेल तीही करू शकतो. आणि जर आपल्या हिरड्या आणि हाड मजबूत असेल तर हे कोणत्याही वयात करू शकतो आणि ही पूर्णतः उपचार पद्धती वेदनाविरहित आहे. तर यामध्ये आपण कोणकोणत्या आजारांवर उपचार करू शकतो हे आपण सविस्तर चर्चा करूया. त्यामध्ये पहिलं आणि सर्वसामान्य आढळणारा दातांचा व्यंग म्हणजे दातांमध्ये असणाऱ्या फटी. दातांमध्ये असणाऱ्या फटींवर उपचार करण्यासाठी आधी ऑर्थोडॉन्टिक्स अर्थात दातांवरती तारा लावून उपचार पद्धती केली जायची. पण या उपचार पद्धतीला साधारण 6 महिने ते 1 वर्ष इतका कालावधी लागतो आणि मग दातातील फटी आपल्याला कमी करता येतात. पण स्माइल डिझायनिंग आणि लॅमिनेट्स आणि विनियर या उपचार पद्धतीमध्ये आपण दातांमधील फटी आणि दातांचा आकार अगदी 1 आठवड्याभरात बदलू शकतो. या फोटोमध्ये बघितलं तर तुम्हाला उपचारापूर्वी असणाऱ्या दातांच्या फटी आणि उपचारानंतर सुंदर दिसणारे दात तुम्ही पाहू शकता. या फोटोमध्ये देखील एका पेशंटची केलेली ट्रीटमेंट आहे आणि त्यामध्ये दातांचा आकार आणि दातांमधील फटी यावर उपचार लॅमिनेट आणि विनियर्स या स्माइल डिझायनिंग पद्धतीने केलेला आहे. यामध्ये दुसरा उपचार पद्धती म्हणजे दातांची रंगसंगती बदलणे. काही लोकांमध्ये जन्मताच दातांचा रंग थोडासा पिवळासर असतो, ऑरेंज असतो किंवा थोडासा चॉकलेटी असतो किंवा काही डेंटल अब्यूज, व्यसन किंवा दात झिजण्यामुळे देखील दातांचा रंग पिवळा पडू शकतो. तर यामध्ये आपण स्माइल डिझायनिंग आणि लॅमिनेट्स विनियर्स या उपचार पद्धतीचा वापर करून दातांचा रंग आणि त्याचा शेप बदलून पूर्ववत अगदी सुंदर दिसणारे दात बसवू शकतो. त्यानंतर तुटलेला दात. काही किरकोळ अपघातामध्ये आपल्या दातांचा काही भाग तुटला असता तर आपण लॅमिनेट आणि विनियर तसेच ॲडव्हान्स कंपोजिट फिलिंग, जे दातामध्ये आपण सिमेंट भरतो त्यामधलेच ॲडव्हान्स कंपोजिट फिलिंग भरून दाताचा तुटलेला भाग अगदी आहे असा नैसर्गिक पूर्ववत करू शकतो. त्यानंतर सर्वसामान्यतः आढळणे जाणारा दाताचा आजार म्हणजे दातांची होणारी झीज. वयोमानानुसार किंवा काही व्यसनांमुळे दातांची झीज होऊन दातांचा आकार छोटा होतो. त्यानंतर पेशंटना अन्न चर्वण करण्यास तसेच अन्न बारीक करण्यास खूप त्रास होतो. यामध्ये आपण लॅमिनेट आणि विनियर या स्माइल डिझायनिंगचा वापर करून झिजलेले दात आपण पूर्ववत करू शकतो. तसेच वयोमानानुसार किंवा काही आजारांमुळे दातांवरील पूर्णतः कोटिंग, इनॅमल हे पांढऱ्या रंगाचं कोटिंग दातावर असतं ते पूर्णतः झिजून जातं. तर अशा पेशंटमध्ये सुद्धा आपण दातांमध्ये संपूर्ण दातांवरती लॅमिनेट आणि विनियर हे उपचार पद्धती वापरून दातांची पूर्ण ठेवण पूर्ववत करू शकतो. त्यानंतर लहान मुलांमध्ये किंवा तरुण वयांमध्ये आढळणारा दातांचा आजार म्हणजे दातांची ठेवण व्यवस्थित नसणे. दात पुढे मागे असणे, एकमेकांवर असणे किंवा रोटेशन म्हणजे गोल फिरलेले दात असणे आणि एका लेवलला दात नसणे. तर अशा ह्या दातांची ठेवण बदलण्यासाठी आधी ऑर्थोडॉन्टिक्स किंवा वायर लावणे किंवा क्लिप लावणे या उपचार पद्धतीचा वापर केला जायचा, अजूनही केला जातो. पण ही उपचार पद्धती करण्यासाठी मी आधी बोललो तसं 6 महिने ते 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष इतका कालावधी लागतो. तर हीच ट्रीटमेंट अगदी जलदरित्या करण्यासाठी स्माइल डिझायनिंग या उपचार पद्धतीचा वापर केला जातो.
आणि दातांची ठेवण आपण पूर्ववत करू शकतो. या फोटोमध्ये बघितलं तर दातांची ठेवण बिघडलेली होती या पेशंटची. स्माइल डिझायनिंगचा वापर करून दातांचे सौंदर्य पूर्ववत करण्यात आलं. यामध्ये डिजिटल स्माइल डिझायनिंग मध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती म्हणजे डिजिटल स्माइल डिझायनिंग. तर डिजिटल स्माइल डिझायनिंग मध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करून आपण दातांची ठेवण तपासू शकतो किंवा त्याचा फायनल आउटकम बघू शकतो. ह्या उपचार पद्धतीमध्ये सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे दातांचं सौंदर्य अगदी अचूकरित्या कॅडकॅम ह्या पद्धतीचा वापर करून लॅमिनेट्स आणि क्राउन्स बनवले जातात, कॅप बनवल्या जातात आणि अगदी तंतोतंत नैसर्गिक चेहऱ्याला साजेसं असं सौंदर्य दातांचं आपण पूर्ववत करू शकतो. यानंतर डेंटिस्ट्रीमध्ये स्माइल डिझायनिंगसाठी वापरणारा उपचार पद्धती म्हणजे लेझर. लेझर आपण ऐकलंय की डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी किंवा स्किनसाठी, स्किनवरचे डाग घालवण्यासाठी किंवा टॅटू घालवण्यासाठी किंवा स्किनचं सौंदर्य, त्वचेचं सौंदर्य अधिक चांगलं करण्यासाठी वापर केला जात होता. पण आता डेंटिस्ट्रीमध्ये सुद्धा आपण अत्याधुनिक लेझरचा वापर करून स्माइल डिझायनिंग करू शकतो. लेझर ही प्रक्रिया पूर्णतः वेदनाविरहित आहे, ब्लडलेस आहे, जे कोणतंही रक्त यामध्ये येत नाही उपचार पद्धती करताना आणि अतिशय जलदरित्या आपण त्याचे फायनल रिझल्ट मिळवू शकतो. तर लेझरचा वापर करून आपण कोणकोणते उपचार करू शकतो हे आपण चर्चा करूया. त्यामध्ये पहिलं आहे डेंटल ब्लिचिंग. आपण चेहऱ्याचं सौंदर्य किंवा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी जसं पार्लरमध्ये जाऊन ब्लिचिंग करतो तसं आपण दातांचं सुद्धा ब्लिचिंग करू शकतो. दातांचा रंग जर थोडा पिवळा पडला असेल किंवा तुमच्या चेहऱ्याला साजेसा असा रंग नसेल तर अत्याधुनिक लेझरचा वापर करून आपण दातांचं ब्लिचिंग करू शकतो, अधिक शुभ्र दात बनवू शकतो. त्यानंतर दुसरी उपचार पद्धती म्हणजे डिपिगमेंटेशन. काही लोकांच्या हिरड्या निसर्गतःच जन्मतःच थोड्याशा काळसर असतात आणि स्माइल करताना ते चांगलं दिसत नाही. तर त्यावर लेझरनी डिपिगमेंटेशन म्हणजे काळसर असणारी हिरडी आपल्याला पूर्ववत गुलाबी करता येते आणि ही पूर्णतः उपचार पद्धती वेदना विरहित असते आणि अतिशय जलद 1 आठवड्यात आपल्याला याचा रिझल्ट दिसायला चालू होतो. त्यानंतर अजून एक उपचार पद्धती म्हणजे क्राउन लेंथनिंग. क्राउन लेंथनिंग म्हणजे काही पेशंटच्या हिरड्यांचा आकार जन्मतःच थोडासा मोठा असतो, त्यामुळे दातांवरती हिरड्यांचं आवरण खूप जास्त असतं आणि हसल्यावर हिरड्यांचा भाग जास्त दिसतो आणि दात कमी दिसतात. अशा पेशंटमध्ये आपण हिरडीचा काही भाग थोडासा कट करून त्याला एक विशिष्ट शेप दिल्यामुळे दाताचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. याला क्राउन लेंथनिंग असं म्हणतात. तर ही उपचार पद्धती आपण लेझरमुळे करू शकतो आणि त्यामुळं आपलं दातांचं सौंदर्य अधिक खुलवू शकतो. तर ही एक उपचार पद्धती आहे. यामध्ये अजून एक फोटो तुम्हाला दाखवतो. या पेशंटमध्ये दातांचा साईज किंवा आकार खूपच लहान दिसतोय, कारण या दातांवर पूर्णतः हिरडीनं आवरण केलेलं आहे. पण उपचारानंतर जेव्हा आपण क्राउन लेंथनिंग हे उपचार केला त्यानंतर दातांचा आकार मोठा दिसतो आणि दिसायला ते दात चांगले दिसतात. तर स्माइल डिझायनिंग ही उपचार पद्धती खूपच अफोर्डेबल आहे आणि मी सर्व श्रोत्यांना विनंती करतो, ज्यांना कोणाला या उपचार पद्धतीची गरज आहे तर त्यांनी आपल्या डेंटिस्टकडे संपर्क साधावा आणि ह्या उपचार पद्धतीचा अवलंब करून घ्यावा. धन्यवाद. मी डॉक्टर दिग्विजय देशपांडे आपल्या सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर दिग्विजय. खूप छान माहिती दिली आज तुम्ही. अनेकदा असं होतं की काही कारणाने आपल्याला दात काढून घ्यावे लागतात. काही वेळेला ऍक्सिडेंटमध्ये दात पडतात. तर असे गमावलेले दात बसवण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी जाणून घेऊया डॉक्टर अदिती कानेटकर यांच्याकडून. डॉक्टर अदिती कानेटकर यांनी मॅक्झिलोफेशियल प्रोस्थोडॉन्टिक्स अँड ओरल इम्प्लांटॉलॉजी मध्ये वसंतदादा डेंटल कॉलेज येथून 2011 मध्ये MDS केलंय. गेली 10 वर्ष कानेटकर डेंटल क्लिनिक मध्ये त्या प्रॅक्टिस करत आहेत.
तसंच भारती विद्यापीठामध्ये सुद्धा त्या फॅकल्टी मेंबर आहेत. भारती पुणे येथे त्या स्वतः PhD ही करत आहेत. अनेक नॅशनल कॉन्फरन्सेस मधून त्यांनी पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि सध्या एका मायनर रिसर्च प्रोजेक्ट वरती त्या काम करत आहेत. ट्रॅव्हलिंग आणि ट्रेकिंग हे त्यांचे छंद आहेत. तर पाहूया काय सांगतायत डॉक्टर अदिती. नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर अदिती कानिटकर. आतापर्यंत आपण माहिती घेतली विविध विषयांची, ते म्हणजे लहान मुलांचे विविध आजार, दातांचे आजार आणि त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय, त्यानंतर हिरडीचे स्वास्थ्य आणि तुटलेलं दाताला कसं सौंदर्यपूर्ण करता येईल. आता आपण आजच्या भागात बघणार आहोत कृत्रिम दंतरोपण आणि कवळी, की आपण जे गमावलेले पेशंटचे दात बसवण्याचे विविध उपचार पद्धती जाणून घेऊया. सर्वप्रथम सर्वात वरचेवर केलं जाणारं आणि पेशंट कडूनच स्वतः येतं की डॉक्टर माझं दात खूप दुखतोय, तुम्ही सगळे दात काढा आणि मला कवळी करा. आणि असं करून पेशंटची कधी कधी डिमांड असते की आम्हाला संपूर्ण कवळी द्या, दाताचं दुखणं नको आणि काही नको. तर ही अशी जी संपूर्ण कवळी असते त्याच्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट, पेशंटला दात मिळतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. इतर कवळ्याच्या विविध प्रकाराशी जे आपण आता बघणार आहोत त्याच्या तुलनेत हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. तसंच कवळी काढून स्वच्छ करणे अतिशय सोपं असतं, त्याचप्रमाणे त्याची दुरुस्ती देखील सहजतेने करता येते आणि पेशंट जेवू शकतो. आता काही सूचना ज्या नवीन कवळी वापराबाबत खूप महत्वाच्या आहेत, त्या म्हणजे नवीन कवळी वापरायला सुरुवात केल्यावर सुरुवातीचे काही दिवस तोंडात जास्त प्रमाणात लाळ येते. नवीन कवळी तोंडात घातल्यावर अवघडल्यासारखं वाटतं, परंतु जशी जशी कवळी सवयीची होते तशी तशी सहजता येते वापरायला. तसंच काही पेशंट्सना कवळी दिल्यानंतर कुठे कुठेतरी टोचते. तर माझं तुम्हाला एक ऍडवाइस आहे की तुम्ही त्यावेळेला ज्या वेळेला तुम्हाला कवळी टोचते, कवळीचा काही त्रास होतो, तर त्यावेळेला तुम्ही दंतवैद्यकाकडे जाऊन ते दाखवून तिथे तुम्ही त्यांना विचारून त्याप्रमाणे औषध घ्या किंवा लावा. काही वेळा पेशंट अगदीच ती कवळी टोचते म्हटल्यानंतर ते वापरतच नाही, पण तसं नसतं. प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला आत्मसात करायला, आपल्याला त्याची सवय व्हायला, आपल्या हिरडीला सवय व्हायला काही वेळ आपल्याला द्यावा लागतो. त्याचप्रमाणे ह्या कवळीची स्वच्छता ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. टूथब्रश आणि पेस्टने ती स्वच्छ ठेवावी. ज्या वेळेला आपण वापरत नाही आहोत त्या वेळेला ती पाण्यात बुडवून ठेवावी. तसंच काही औषधही उपलब्ध आहेत कवळी स्वच्छ करण्यासाठी. तर हे सर्व तुम्हाला दंतवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वापरता येतं. तरीही काही पेशंट कधी कधी म्हणतात की आम्हाला काही ती कवळी सूट झाली नाही. तर का बरं असं होत असेल? तर पहिला मुद्दा म्हणजे कवळी, संपूर्ण कवळी ही सर्वसाधारण कवळी ही पूर्ण टाळ्याला व्यापत असल्यामुळे बोलण्यास अडथळा येतो. तसंच कवळीच्या सततच्या वापरामुळे, म्हणजे कित्येक वर्ष पेशंट म्हणतात 10-10 वर्ष आम्ही कवळी वापरतो, तर ते 10 वर्ष तीच एकच कवळी वापरल्यामुळे कवळीची जी होणारी झीज आहे ती होतच राहते आणि तीच कवळी वापरल्यामुळे अजून झीज होते आणि हळूहळू ती सैल व्हायला लागते आणि सैल झाली आणि खालचं हाड झिजलं की ते टोचायला लागते. तर अशा या काही अडचणींमुळे पेशंटला सर्वसाधारण कवळी कधी कधी काही पेशंट त्याला आत्मसात करू शकत नाही. मग अशा पेशंटसाठी दुसरा काय उपाय आहे का? तर काही पेशंटमध्ये जर काही नैसर्गिक दात वाचवू शकले असतील किंवा राहिले असतील तर त्याच दातांचा आपल्याला उपयोग करून त्याच्यावर सर्वसाधारण कवळीपेक्षा दातांच्या आधाराने बसणारी कवळी ही बसवता येते. तर ह्या कवळी, ही जी कवळी आहे दाताच्या आधाराने बसवणारी, ही निश्चितच सर्वसाधारण कवळीपेक्षा घट्ट बसू शकते. त्याचप्रमाणे जिथे जिथे आपण नैसर्गिक दात ठेवले आहेत
ते नैसर्गिक दात ठेवल्यामुळे तिथलं हाडाचं जतन होतं. आता पुढचा प्रश्न असा तुमच्या मनात आला असेल, की जर पेशंटच्या तोंडात असे नैसर्गिक दात राहिले नसतील, तर त्यांनी काय बरं करावं? तर त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे, तो म्हणजे डेंटल इम्प्लांट. आता हे डेंटल इम्प्लांट म्हणजे नेमकं काय? तर पडलेल्या दातांच्या उपचारासाठी हे एक अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आहे. एक टायटॅनियम धातूचा स्क्रू जबड्याच्या हाडामध्ये पडलेल्या दातांच्या जागी बसवला जातो. जबड्याचे हाड टायटॅनियम धातूच्या स्क्रूशी किंवा डेंटल इम्प्लांटच्या पृष्ठभागाशी जुळून येतो आणि डेंटल इम्प्लांटला मजबूती प्रदान करते. तर ह्या डेंटल इम्प्लांटचे नेमके आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे दात नसलेल्या ठिकाणी वेगाने होणारी हाडाची झीज ही डेंटल इम्प्लांट बसवल्यामुळे आपल्याला रोखता येते. ज्या वेळेला आपला दात काढला जातो किंवा गमावला जातो, त्यानंतर हाडाची होणारी झीज ही वेगाने होत राहते. उदाहरणार्थ उजवीकडील चित्रात आपण बघू शकतो, एक नंबरच्या चित्रामध्ये दात आहे, 2 नंबरमध्ये दात काढला गेलाय, 3 नंबरमध्ये हाडाची झीज झाली, 3 नंबरच्या तुलनेत 4 नंबरच्या चित्रात अजून झीज झाली, 5 मध्ये अजून झाली आणि 6 मध्ये जर तुम्ही ज्या वेळेला दात होता तेव्हाची हाडाची परिस्थिती आणि 6 नंबरची हाडाची परिस्थिती अशी बघितलं, तर हळूहळू ही वेगाने झीज होतच राहते आणि ही झीज रोखता येणं हे कठीण आहे. त्याचप्रमाणे जर आपण तिथे इम्प्लांट केला तर ही वेगाने होणारी झीज कमी करू शकते किंवा रोखू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला कृत्रिम फिक्स दात म्हणजे ज्या ठिकाणी दात नाहीये पण तिथे कृत्रिम फिक्स दात बसवायचे, तिथे आजूबाजूच्या दातांचा आधार घेऊन ब्रिज केला जातो. परंतु असे दात किंवा काडा घालायची कवळी ज्या पेशंटमध्ये बसवता येत नाही, अशा ठिकाणी डेंटल इम्प्लांट हाच उत्तम पर्याय ठरतो. आपण खालील चित्रात बघू शकता की जिथे मागील आधाराचे दात पडल्यामुळे फिक्स दात बसवणं शक्य नसतं, तेव्हा डेंटल इम्प्लांट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. इथल्या एक्सरे मध्ये पण बघू शकता, वरील मागील दात नाहीये तिथे 3 इम्प्लांट करून त्यावर फिक्स कॅप बसवलीये. डावीकडील वरील जबड्यामध्ये सुद्धा 2 इम्प्लांट बसवलेत आणि खालच्या जबड्यामध्ये 3 इम्प्लांट आणि त्याच्यावर कॅप केलेली आहे. तर या तिन्ही ठिकाणी मागील आधाराचा दात नव्हता, त्यामुळे डेंटल इम्प्लांट हा उत्तम पर्याय फिक्स दात बसवण्यासाठी होऊ शकतो. कोण कोण डेंटल इम्प्लांट करून घेऊ शकतात? तर सर्वप्रथम जबड्याचे हाड इम्प्लांट बसवण्याकरता पुरेसं असणं हे तितकंच गरजेचं आहे. हाडाची उंची, जाडी किती आहे हे आपल्याला त्या एक्सरे मध्ये कळतं आणि त्यानुसार तुमचं दंतरोपण तज्ञ तुम्हाला सुचवू शकतो की कुठे आपण किती उंचीचा आकाराचा इम्प्लांट बसवू शकतो. तसंच वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असणे तितकंच महत्वाचं आहे. जर शुगर असेल, थायरॉइड असेल तर ते नियंत्रित असलं पाहिजे. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात खालील चित्रात आपण बघू शकतो की इम्प्लांटवर कृत्रिम दात अथवा कॅप बसवण्याकरता पुरेशी जागा असणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आता ही इम्प्लांट बसवण्याची प्रक्रिया किती सुरक्षित आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे ही ट्रीटमेंट अतिशय सोपी आणि सहज आणि जसं डेंटिस्ट एखादी दात दुखत असेल तर तेवढ्या जागेपुरती भूल देऊन तो दात काढतो, त्याच प्रमाणात तेवढ्याच जागेपुरती भूल देऊन इम्प्लांट हा बसवला जातो. डेंटल इम्प्लांट्स हॅव 95% सक्सेस रेट. मग मनात प्रश्न आला असेल, मग 5% का होतात तसे? तर त्या 5% नेमकं काय होऊ शकत असेल, तर इम्प्लांट आणि हाडाची जुळून येणं हे होत नाही. तर ह्याला बरेच कारण असू शकतात. अनियंत्रित असलेली शुगर, धूम्रपानाची सवय, सुपारी, पान, तंबाखू, गुटखा
आदींचं व्यसन आणि काही पेशंटचं हाड कमकुवत असतं. अशा सर्व कारणांमुळे काही पेशंट्समध्ये इम्प्लांट हाडाशी जुळून येऊ शकत नाही, पण ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. आता आपण बघूया इम्प्लांटचा आधार घेतलेली कवळी आणि सर्वसाधारण कवळी. तर इम्प्लांटचा आधार घेतलेली कवळी आपण आत्ताच बघितलं की हाडाची झीज ही कमी होते. त्यामुळे ही कवळी घट्ट बसू शकते सर्वसाधारण कवळीपेक्षा आणि सर्वसाधारण कवळी ही काळानुरूप सैल होत जाते कारण हाड झिजत जातं. त्याच पद्धतीने पेशंटला अन्नाचं चरवण हे इम्प्लांटचा आधार घेतलेल्या कवळीमध्ये जास्त चांगल्या प्रकारे होतं. त्यामुळे अन्नपचन जास्त चांगल्या प्रकारे होतं. दोन्हीही कवळ्या ज्या इकडे आहेत चित्रात बघताय तुम्ही, ह्या दोन्हीही काड्या घालायच्या आहेत. पण इम्प्लांटच्या आधाराने केलेली कवळी ही अधिक फिक्स बसते आणि इम्प्लांट न केलेली सर्वसाधारण कवळी ही लूज होते आणि त्याच्यामुळे पेशंटचा आत्मविश्वास हा इम्प्लांटच्या आधाराने केलेल्या कवळी खूप पटीने जास्त असतो. आता तुम्ही विचाराल 2-3 किती स्क्रू करावे लागतात? तर इम्प्लांटच्या आधाराने बसवलेली कवळी जी घट्ट बसते सर्वसाधारण कवळीची तुलना करता, परंतु ती पेशंटला स्वतःहून काढायला येते आणि स्वच्छ ठेवता येते. 2 इम्प्लांटच्या पेक्षा अजून 2 इम्प्लांट घातली तर ती अजून जास्त घट्ट होते. पण ही कवळी पेशंट स्वतः काढू शकतो. मग आता असा पण एक पर्याय आहे जिथे ती कवळी म्हणजे फिक्स दात 4 इम्प्लांटवरती ते फिक्सच असतात. ते पेशंट काढू शकत नाही. तर असे दात किती इम्प्लांट लागतात? आपण एक केस पाहूया. जिथे काही दात गमावलेत पेशंटने, काही दात तुटलेले आहेत. तर अशा पेशंटला सुद्धा फिक्सच दात हवे होते पूर्वीप्रमाणे. तर वरती 5 इम्प्लांट आणि खाली 6 इम्प्लांट असे करून त्याच्यावरती फिक्स दात हे दिलेले जातात. तर फिक्स दातांचे फायदे आपण बघितले की सर्वसाधारण कवळीपेक्षा तर हे पेशंटला कवळी न निघाल्यामुळे इतकी फिक्स बसते की त्याला पूर्वीप्रमाणे नैसर्गिक दातांसारखंच फिलिंग येतं. त्याचप्रमाणे हाडाची झीज जी वेगाने होणारी आहे ती निश्चित खूप कमी होते. त्याचप्रमाणे पेशंटचा आत्मविश्वास वाढतो. काही वेळेला फिक्स कॅप बसवायची 2 दातांचा आधार घेऊन, परंतु आधाराचे दात हे जर कमकुवत असतील तर हाडामध्ये इम्प्लांट करून त्यावर स्वतंत्र कॅपही बसवता येते. तर काही पेशंटमध्ये खूप झीज झालेल्या जबड्यासाठी सुद्धा एक दुसरा उपाय आहे, तो म्हणजे त्याला म्हणतात बेसल इम्प्लांट्स. ह्यामध्ये इम्प्लांटची संख्या ही पहिले आधी बघितलेल्या इम्प्लांटपेक्षा खूप जास्त असते आणि त्याच्यावरती फिक्स दात देऊ शकतो. परंतु प्रत्येक पेशंटला बेसल इम्प्लांट करायचे का आधीचे दाखवलेले इम्प्लांट करायचे हे सर्वस्वी तुमच्या दंतरोपण तज्ज्ञाने त्याच्या सल्ल्यानुसार करावं. कुठलेही इंटरनेटवरती वाचून तसंच हवं आहे तर असं नाही करू शकत. त्या पेशंटचं हाड किती आहे, हाडाची घनता किती आहे, उंची, रुंदी कशी आहे, किती झीज झाली ह्याच्यावरतून तुमचा दंतरोपण तज्ञ ठरवणार की कुठलं प्रकारचे इम्प्लांट करू शकतो. तर आतापर्यंत आपण बघितलं त्यावरून मला तुम्हाला एक संदेश द्यावासा वाटतो की जसं आपण झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा असं म्हणतो, त्याचप्रमाणे इम्प्लांट बसवा आणि हाड वाचवा. त्यामुळे वेगाने होणारी हाडाची झीज ही आपण रोखू शकतो. त्याचप्रमाणे त्यामुळे पेशंटचा आत्मविश्वास आणि त्याचबरोबर जीवनमानही वृद्धिंगत होते. धन्यवाद.
तर आत्ताच आपण सगळ्यांनी पाहिलं की गमावलेले दात कृत्रिमरित्या आपण कसे बसवू शकतो आणि आपल्या खाण्यातला आनंद आणि छान दिसण्यातला आनंद कसा अबाधित ठेवू शकतो. तर आता आपण वळूया काही इतर समस्यांकडे. काही जणांना ब जीवनसत्वाच्या अभावाने तोंड देतं. या जिभेचा किंवा तोंडाचा इतर भाग लाल होतो. तिकडं हळू झोंबतं आणि हळूहळू जखम तयार होते. ती खूप दुखते, पण हा आजार 8 ते दिवसात आपोआप बरा होतो. जेवणात पालेभाज्या असल्या तर बहुधा हा आजार होत नाही. काही वेळेला दातांमध्ये गालाचा किंवा जिभेचा भाग चावला गेल्याने सुद्धा तोंड येतं. दिली कवळी, किडलेल्या किंवा तुटलेल्या दाताची टोकं घासून जखम होऊ शकते आणि त्याचाही योग्य तो उपचार करून घेतल्यावर तीही 8 दिवसामध्ये आपोआप बरी होते. काही जणांना विशिष्ट पदार्थामुळे किंवा औषधानं वावडं म्हणून म्हणजे ॲलर्जी म्हणून तोंड येतं. पोटात जंत, अमाउश वगैरे जुने आजार असले, पोट साफ नसलं तरी सुद्धा तोंड येतं. अशा वेळी मूळ आजारावर उपचार करणं गरजेचं आहे. सतत चहा, कॉफी, तंबाखू, धूम्रपान, दारू इत्यादी व्यसनांनी सुद्धा तोंड येतं. काही काही वेळेला ताप येऊन गेल्यावर सुद्धा तोंड येतं. सामान्यपणे निरोगी आणि स्वस्थ व्यक्तीची जीभ ही गुलाबी रंगाची असते. आपल्या जिभेचा रंग आणि पोत एकूणच आपल्या सुदृढ आरोग्याचं सूचक आहे. मधुमेह किंवा इतर कारणामुळे तोंड कोरडं होणं, नाकाऐवजी तोंडाने श्वासोच्छ्वास घेतल्यामुळे मुखामध्ये पुरेसा ओलावा न राहिल्यामुळे जिभेत फरक पडू शकतो. लक्षात ठेवा, तोंडातली कोणतीही जखम 3 आठवड्यामध्ये बरी न झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. काही वेळेला तोंडात लाल पांढरे चट्टे उठतात, ज्याला ल्युकोप्लाकिया म्हणतात. HIV, HPV इन्फेक्शन किंवा काही व्यसनांमुळे असं होऊ शकतं. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. सुपारी आणि पानातही वापरले जाणारे काही फ्लेवरिंग पदार्थ आरोग्याला हानिकारक तर असतातच, पण त्यामुळे कॅन्सरही होऊ शकतो. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन फक्त तोंडालाच नाही, तर संपूर्ण आरोग्याला हानिकारक आहे. हे माहितीये का तुम्हाला? सार्वजनिक स्वच्छता त्यामुळे धोक्यात तर येतेच, परंतु मुख आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. दातांचा रंग बदलतो. सर्वसाधारणपणे डावीकडच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे सामान्य व्यक्तीचं तोंड 3 बोटं उघडतं. परंतु तंबाखूच्या सेवनामुळे सबम्युकस फायब्रोसिस झाल्यामुळे हळूहळू तोंड उघडणं बंद होऊ लागतं. तिखट लागू न देणे, वारंवार तोंड देणे, तोंडामध्ये बरी न होणारी जखम निर्माण होणे, गळ्यात गाठी होणे, आवाजात बदल, ऐकण्यास कमी येणे अशी लक्षणंही काही वेळेला दिसतात. पुढे जाऊन हा त्रास कॅन्सरवर जातो आणि मग आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सर्जरी, किमोथेरपी, रेडिओथेरपी या सर्व त्रासातनं पेशंटला जावं लागतं. एका सिगारेटमध्ये जवळजवळ 7,000 पेक्षा सुद्धा जास्त संयुग आढळतात आणि त्यातील 70 पैकी जास्त जी संयुग आहेत ती कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर उत्पन्न करणारी आहेत. जी व्यक्ती धूम्रपान करत असते, त्याचबरोबर तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींना, मग त्यात लहान मुलं असतील, गरोदर बायका असतील, घरातल्या आजारी व्यक्ती असतील, त्यांच्याही आरोग्यावरती हानिकारक परिणाम होत असतो. आपल्या फुफ्फुसांवरच नव्हे, तर हृदयावर, आपल्या धमन्यांवर, आपल्या मूत्रपिंडावर, डोळ्यांवर परिणाम होत असतो. रक्तवाहिन्यांना काठिण्य येऊन अथेरोस्क्लेरोसिस नावाचा रोग झाल्यामुळे ब्लड प्रेशर आणि हृदय विकाराच्या समस्या आपल्या पाठीमागे लागू शकतात. आता आपण आर्थिक परिणामांचा विचार करू. एकंदरीतच कॅन्सरची ट्रीटमेंट ही किती खर्चिक असते, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु आपण असं कॅल्क्युलेशन करू, की सर्वसाधारण एक व्यक्ती एका दिवसाला ₹5 समजा गुटखाच्या 4 पुड्या खात असेल किंवा ₹10 2 सिगारेटी ओढत असेल, म्हणजे सरासरी 20 रुपये जर खर्च झाले, तर महिन्याचे होतात ₹600 आणि वर्षाचे होतात ₹7,200. त्यामध्ये 1 ते 1.25 ग्रॅम सोनं येतं
आणि आपल्या घरातल्या लेकी बाळींच्या अंगावरती किती सोनं येऊ शकेल याची तुम्ही कल्पना करा. शरदरावजी पवार एका सभेमध्ये म्हणाले होते की 40 वर्षापूर्वी जर या तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम मला कुणी सांगितले असते तर फार बरं झालं असतं. त्यामुळे आता करा एकच काम, करा व्यसनाला राम राम. यासाठी तुम्ही TIA सेंटर्सची किंवा तंबाखू सोडवण्यासाठी काही च्युइंगम्स अवेलेबल असतात त्याची मदत घेऊ शकता. लेझरद्वारे हल्ली तंबाखू व्यसनमुक्ती शक्य झालेली आहे. बरेचदा पेशंटला दंत उपचारांची भीती वाटते, परंतु हाय स्पीड ड्रिल तसंच अतिशय बारीक सुया आणि भूल वापरून तसंच अत्याधुनिक उपचार पद्धतींमध्ये लेझर आणि अल्ट्राव्हायोलेट लाईटचा वापर करून आजकाल पेनलेस, ब्लडलेस अशा उपचारांची उपलब्धता झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतेही उपचार उत्तमरित्या तडीस नेण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं दिलेल्या प्रमाणात आणि वेळच्या वेळी घेणं आवश्यक आहे. आणि काही त्रास वाटला तर त्वरित डॉक्टरांना संपर्क करणंही आवश्यक आहे. काही वेळेला दातदुखीसाठी इतर कुणाला दिलेली औषधं वापरली जातात, तर असे स्वउपचार शक्यतो करू नयेत. मुख हे शरीराचे प्रवेशद्वार आहे, त्यामुळे त्याचं आरोग्य आपण राखलं तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. कारण आपण जे अन्न दातांनी चावतो तर तोंडामध्ये आपल्या जर इन्फेक्शन असेल तर ते बॅक्टेरिया अन्नावाटे आपल्या अन्ननलिकेमध्ये जातात. तिथून त्या रक्तवाहिन्यांमार्फत आपल्या रक्ताभिसरण क्रियेमध्ये मिसळतात आणि हेच जीवाणू आपल्या हृदयामध्ये, मेंदूमध्ये, आपल्या मूत्रपिंडामध्ये वास करतात आणि त्यामुळे आपल्याला इतर आजार जडू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, उपचार वेळेत घेतल्यामुळे आपला त्रास, पैसा आणि वेळ हे तिन्हीही वाचतात. सकाळपासून प्रतिबंधात्मक उपाय जे सांगितले ते पुन्हा एकदा रिवाइज करते. जेवणामध्ये गोड आणि चिकट पदार्थांचं सेवन करू नका. पौष्टिक अशा आहाराचं सेवन करा, म्हणजे आहारामध्ये फळं, फळभाज्या, पालेभाज्या यांचं प्रमाण चांगलं ठेवलं पाहिजे. कच्ची फळं चावून खाल्ली पाहिजेत. कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स आपण पिणं टाळलं पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं आणि त्या कार्बोनेटेड काही कलर्स घातलेले असतात, त्यामुळे दातांवरती परिणाम होत असतो. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा मऊ ब्रशने आणि फ्लोराईड असलेल्या पेस्टनी दात घासले पाहिजे आणि वर्षातनं 1 वेळेला डेंटिस्टचा सल्ला घेतला पाहिजे. कारण आपल्याला काही त्रास होत असेल तर तो वेळीच डिटेक्ट होतो आणि डेंटिस्ट त्याच्यावर उपचार करतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आजच्या डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये तोंडाच्या तसेच दातांच्या विविध समस्या व प्रतिबंधात्मक उपाय ह्याविषयी डॉक्टर अनिल पाटील सर, डॉक्टर दिग्विजय देशपांडे सर, डॉक्टर आदिती कानिटकर मॅडम, डॉक्टर पल्लवी कांबळे मॅडम यांनी आपणा सर्वांना उत्तम असे मार्गदर्शन केलेले आहे. ह्या सर्वांना एकत्र आणून आपल्यासाठी मार्गदर्शन करायला लावणाऱ्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका डॉक्टर मेधा लिमये मॅडम यांनी या कार्यक्रमामध्ये प्रमुख भूमिका बजावलेली आहे. सर्वांना एकत्र आणून आपल्याला मार्गदर्शन करायला लावून आपल्या डोळ्यात अंजन घालायचं काम त्यांनी केलेले आहे. मित्रहो, या कार्यक्रमाच्या सादरीकरणामध्ये सहभागी झालेल्या सर्व दंतरोग तज्ज्ञांचे मी आपणा सर्वांच्या वतीने तसेच IMA सांगलीच्या वतीने मनापासून आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो. त्याबरोबरच IMA सांगलीच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी पटवर्धन यांनी देखील हा कार्यक्रम योग्य रीतीने घडावा, योग्य रीतीने सादर व्हावा यासाठी अतिशय कष्ट घेतले, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी हा कार्यक्रम उत्तम रीतीने पाहिलात, आपल्या शंका विचारल्यात आणि आपल्या प्रश्नांना वाव करून दिलात व तज्ज्ञांनी त्यांना उत्तरं दिली, ह्याबद्दल आपणा सर्वांचे देखील मनापासून आभार मानतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.